आणि अतुल कुलकर्णीसारखा नावाजलेला अभिनेता आपल्या साताऱ्यातल्या तुषार भद्रेंकडे अभिनय शिकायला येत होता. हाच माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. त्यावेळेस सुद्धा सुबोध भावेंनी सांगितले की तुषार भद्रे नी मला एक बक्षीस दिलं आणि तिथनं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. सुबोध भावेंनी आवर्जून त्यांच्या मुलाखतीमध्ये तुषार भद्रेंचा उल्लेख केला. म्हणजे मी आयुष्यातलं पहिलं नाटक जे बघितलं ते शाहू कला मंदिरमध्ये मागच्या बाजूनं एका पत्र्यावर जिथं तो हौद आहे ना त्या हौदाच्या तिथून एक असं लावून ठेवलं, त्याच्यावरनं पत्र्यावरनं खाली उतरून पुढं जाऊन बघितलं होतं. ते नाटक होतं बरोबर. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर तिनं काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्या बाईक मुलींचं टीम होती त्यांची आणि त्याच्यामध्ये ते भाकऱ्या थापायच्या, त्यात मेसेज टाकायचे आणि रात्रीवर रानोमाळी टाकत फिरायचं. बरोबर. असं ते त्यांचं काम त्यावेळेला मेसेज पास करायचं की तुम्ही आलात, तुमचा चहा पाणी आदर सगळा झालात, पण नाटकाचं वगैरे नाव काढू नका, कारण आब्रू हाच आमचा दागिना आहे. नाटकात काम नाटकात मुलींना कमी होईल, हो, तिच्याशी कोण लग्न करेल का, काय असा काळ होता. मी वर्तमानपत्र टाकलेले आहेत, मी राख्या विकलेले आहेत, मी रेशीम विकलेलं आहे, मी साईबाबांचे जे गळ्यात घालायचे ते विकलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो वर्तमानपत्रांच्या बरोबर जास्त कमिशन मिळतं म्हणून मटक्याचे पेपर विकलेत. आणि त्यांनी मला बघितलं दाराच्या बाहेर कोण उभा आहे पोरगं, त्याच्यावर बघितलं, त्यांनी मला हात बोलवलं. मला म्हटलं हे तुम्हीच का? तो म्हटलं हो साहेब. तुम्ही नाटकात काम करता? म्हटलं हो. हे तुम्ही लिहिलं आहे? म्हटलं हो. तुम्हाला बक्षीस मिळेल? म्हटलं हो. मी इथं काय काम करता? तर म्हटलं मी आत्ता इथं आहे गोडसराव साहेबांच्या त्या मास्टरवरती 8 रुपये 26 पैसे रोज. आणि मग तिघांनी मिळून आम्ही ती 2.5 दिवसात एकांकिका केली आणि ती त्या स्पर्धेत झाली. त्या स्पर्धेमध्ये अभिनय प्रथम पारितोषिक तुषार भद्रे, लेखन प्रथम पारितोषिक तुषार भद्रे, एकांकिका सांघिक द्वितीय SP लॅस्ट डेथ. जशी ती बक्षिसं जाहीर झाली तसं आम्हाला कळेच ना काय रिॲक्ट व्हायचं. अशा आम्ही तिथं सादर करायचो. आणि मग तिथं दिलीप आंबेकर एक असा कॅमेरा तयार केला होता आणि तो सुद्धा काही नुसता एक बॉक्स होता, तो आपलं नुसतं ट्रायपॉड वगैरे लावल्यासारखं 3 काटक्या लावून त्याच्यावरती तो आपल्याला शूटिंग चाललं आहे असं करायचो सगळा. आणि आम्ही तिथे समोर काम करायचो. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण जबरदस्त प्रतिसाद आमच्या चॅनलला देत आहे, पण हा प्रतिसाद देताना सबस्क्राईब करायचं राहतं आहे, तर आपण आपल्या आवडत्या आरसपानी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो आहे आणि प्रत्येक वेळीची व्यक्ती ही वेगळी आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट झाले त्यामध्ये रिपिटेशन अजिबात नाही. नवीन व्यक्ती, नवे विषय, अशा प्रकारे आपली वाटचाल राहिलेली आहे. आत्तापर्यंत ते पथ्य पाळण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. आज जे व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला आलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाला साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांनी बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणजे नाटक हा विषय त्यांचा जीव का प्राण आहे. पण माझ्यासारख्या संपादकानं त्यांना पत्रकारांचा मार्गदर्शक आणि राजकारण्यांचा सल्लागार अशा रूपामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पण तुषार भद्रे हा माणूस फक्त नाटकासाठीच जन्माला आला आहे याच्यावर माझी ठाम खात्री आहे, विश्वास आहे की उगाचच मध्ये एखादा माणूस वाट चुकतो आणि तो दुसरीकडे जातो, पण त्याच्याकडे एक कला असते की तो कुठलीही मांडणी ही प्रभावीपणे करू शकतो. त्यामुळे राजकारणातसुद्धा काही दिवस त्यांचं बरं चाललं, पत्रकारितेतही काही दिवस बरं चाललं, पण शेवट पुन्हा वळून जो त्यांचा प्राण आहे त्या नाटकाकडं, आवाजाकडं आणि अभिनयाकडं, दिग्दर्शनाकडं किंवा माणसं घडवण्याकडं तुषार भद्रे पुन्हा वळलेले आहेत. तुषार भद्रेंची मुलाखत घेण्याचं कारण किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्याचं कारण आहे त्यांच्या नाट्य कारकिर्दीला ह्यावर्षी 50व्या वर्षात पदार्पण करण्याची वेळ आलेली आहे. त्यांची 49 वर्ष पूर्ण होत आहेत आणि येत्या 3-4 दिवसामध्येच त्यांचं 50व्या वर्षाचं पदार्पण सुरू होतं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण तुषार भद्रे यांना बोलवलेलं आहे. तुषार भद्रेंबरोबर बोलण्याचा एक दबावसुद्धा आहे. त्याचं कारण असं की तुषार भद्रेंनी आम्हाला अनेक वेळा त्यांच्या चॅनलवर बोलवलेलं आहे आणि तिथं बोलण्याची संधी दिलेली आहे. तुषार भद्रेंनी आमच्याकडून हवं ते काढून घेतलेलं आहे आणि हवं ते लोकांपुढे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज त्यांच्याकडून आम्हाला हवं ते काढून घ्यायचं आहे आणि ही वेळ आयुष्यात कधी येईल की तुषार भद्रेंना आपण बोलवू आणि त्यांच्याशी बोलू किंवा त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करू, असं मलाही आयुष्यात वाटलं नव्हतं. तुषार भद्रेंची मुलाखत घेणं किंवा त्यांच्याशी गप्पा मारणं हा अभिमानाचा क्षण आहे. सातारकरांच्या दृष्टीनं तुषार भद्रे
बरेचसे अपरिचित आहेत असं मला वाटतं. कारण मला स्वतःला ते अपरिचित होते. कारण 25 वर्ष जवळपास माझ्या पत्रकारितेला ह्या वर्षी पूर्ण होत आहेत आणि ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये तुषार भद्रेंचं महत्त्व आणि महात्म्य मला 2 वेळा मोठ्या प्रमाणात समजलं. 2012 साली अतुल कुलकर्णींना मराठी भाषा पंधरवड्यासाठी मी साताऱ्यात बोलवलेलं होतं. त्यावेळेस अतुल कुलकर्णीनं आवर्जून तुषार भद्रे काय करतात, त्यांचं काय चाललं आहे. तर मी विचारलं, तुषार भद्रेंची माहिती तुम्हाला कशाला पाहिजे? तर त्यांनी सांगितलं, मी तुषार भद्रेंकडं उमेदीच्या काळामध्ये अभिनय शिकायला येत होतो आणि अतुल कुलकर्णीसारखा नावाजलेला अभिनेता आपल्या साताऱ्यातल्या तुषार भद्रेंकडं अभिनय शिकायला येत होता. हाच माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. कारण नाट्यक्षेत्राशी माझा काही संबंध नव्हता, संपर्क नव्हता आणि त्यामुळं हा पहिला प्रसंग मला तुषार भद्रे हे नाव किती मोठं आहे, किती महत्त्वाचं आहे साताऱ्यातलं, हे माझ्या लक्षात आणून देणारं होतं. आता त्याला 2 कारणं होती. कारण एक कारण होतं की तुषार भद्रे ह्यांची राजकीय लाईन वेगळी होती आणि माझी राजकीय लाईन वेगळी होती. तुषार भद्रे ज्या बाजूला उभे होते त्याच्या विरुद्ध बाजूला मी उभा होतो. त्यामुळे तुषार भद्रेंविषयी आकर्षण एवढंच की ते काय डाव टाकणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला काय डाव टाकायचा आहे हे डोक्यात असल्यामुळे तुषार भद्रे व्यक्ती म्हणून त्या काळात समजले नव्हते. ते नंतर हळूहळू त्यांच्याबरोबर काम करताना, त्यांच्याबरोबर चॅनलवर मुलाखती देताना, घेताना, पत्रकारितेत संघटना चालवताना अशा अनेक प्रसंगामध्ये हा माणूस उलगडत गेला. अनेक वेळा आमच्या गप्पांच्या मैफिलीसुद्धा जमल्या. नुकतीच सुबोध भावेंची एक मुलाखत आम्ही घेतली शाहूकला मंदिरला मराठी भाषा पंधरवड्याच्या कार्यक्रमामध्ये. त्यावेळेससुद्धा सुबोध भावेंनी सांगितले की तुषार भद्रे नी मला एक बक्षीस दिलं आणि तिथनं माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. सुबोध भावेंनी आवर्जून त्यांच्या मुलाखतीमध्ये तुषार भद्रेंचा उल्लेख केला. तुषार भद्रेंनी आम्ही बरोबर काम केले, त्यांच्याकडनं मला शिकायला मिळाले. शाहूकला मंदिरमध्ये अनेक गोष्टी मी शिकलो आहे आणि सयाजी शिंदेसारखा जो एवढा मोठा अभिनेता आहे, हिरवाईसारखी चळवळ चालवतो आहे, दक्षिणेमध्ये तर सुपरस्टार म्हणून त्याची ख्याती आहे. सयाजी शिंदेसुद्धा तुषार भद्रेबद्दल बोलताना अतिशय भरभरून बोलतात आणि मग ह्या माणसाविषयीचं आकर्षण आणि गूढ अशा दोन्ही गोष्टी ह्या उलगडल्या पाहिजेत. एकूण त्यांचा नाट्यप्रवास हा उलगडला पाहिजे. कारण मधल्या 25 वर्षामधली 20 वर्ष ही SBN चॅनल आणि राजकारणासाठीच गेली असं मला वाटतं. त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. भद्रे साहेब, आपण आज आला त्याबद्दल प्रथमतः आपलं स्वागत, आभार. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. त्याचं कारण असं की तुम्ही असं म्हणालात की हा एक काहीतरी गूढ आहे यांच्याबद्दल आणि यांना समजून घ्यायला पाहिजे. ते म्हणजे राजकारण आहे, नाटक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्याच गोष्टी मी आयुष्यात केलेल्या आहेत आणि ते करत असताना त्याच्या मागची माझी भूमिका हीच राहिलेली आहे की बाबा एक माणूस आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण काहीतरी काही करू शकतो आहे का, आपण काही बदल करू शकतो आहे का, असाच एक भाग राहिलेला आहे. पण राजकारण हा माझा काही तसा पिंड नाही किंवा त्याच्यामध्ये मला काही करिअर करायचं होतं असाही काही भाग त्याच्यामध्ये नव्हता. पण सर्वप्रथम आत्ताच तुम्हाला कैलासवासी सतीश तात्या फडतरे यांच्या नावाचा जो काही कार्यगौरव पुरस्कार मिळाला तुम्हाला, त्याबद्दल आधी विनोदजी तुमचं अभिनंदन. कारण तुमचाही प्रवास मी पाहिलेला आहे 25 वर्षामधला. तर त्याच्यामध्ये आज तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये असेल, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये असेल, कारण जनता बँक ही वाचावी ही माझी पण इच्छा होती आणि त्या पद्धतीनं SBNमधनं आपण मुकुंद सारडा वगैरे ह्या लोकांना बऱ्याच वेळा चर्चा केलेली होती. त्यामुळे ते बँकेला पण उभं करण्यामधला तुमचा असणार आणि त्याचा सगळ्याचा गौरव म्हणून तो पुरस्कार मिळालेला आहे. तर ही एक अभिनंदनीय बाब आहे. कारण कसं आहे की आपण काम करत असताना अशा पद्धतीनं जर काही आपल्याला कोणी त्याचं रेकग्नेशन केलं तर निश्चितपणानं पुढची आणि 10 वर्ष आपली कार्यकर्ता म्हणून चांगली जातात. तर आता एकूणच म्हणजे नाटक हा हे माझा अंडर करंट राहिलेला आहे किंवा ज्याला आपण म्हणतो ना की आपण कुठलाही माणूस काही करत असतो पण त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये काहीतरी चालू असते बेसिक असं चालू असतं. तर तो नाटकच असं राहिलेला आहे. म्हणजे एकूण आत्ता तुम्ही म्हणालात की बाबा 49 वर्ष पूर्ण होऊन मी आता नाट्यक्षेत्रातल्या 50 वर्षात पूर्ण मी पदार्पण करतो आहे. तर 5 ऑगस्ट 1976 साली सातारचं जे आपले पाठक हॉल आहे, आत्ताचा पाठक हॉल नव्हे, जुना पाठक हॉल, म्हणजे ती इमारत मला अजून दिसते, दगडी इमारत. आणि त्याच्यामधला म्हणजे ती इमारत आत्ता जरी असते तरीसुद्धा ती खणखणीत असते आणि उत्तम असते आणि तिथं आणि चांगलं काही झालं असतं. पण ठीक आहे. पण त्या हॉलमध्ये म्हणजे जो ओरिजिनल पाठक हॉल होता तर त्याच्यामध्ये तो पहिला प्रयोग झाला होता आणि फुटपाथ नावाची एकांकिका होती आणि त्याच्यामध्ये मी फुटपाथवरती काम करणारा म्हणजे बूट पॉलिशचं काम करणारा मन्या ही भूमिका केली होती.
आणि तर तो पहिला प्रयोग झाला होता. तर तिथपासून मोजायचं झालं तर आता ते पुढच्या ह्या 5 ऑगस्ट नंतर मी साधारण 50व्या वर्षात पदार्पण करेन ह्या क्षेत्रामध्ये. आणि मग ह्या 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मी पण मागं वळून बघतो की आपल्या हातून काही भरीव झालं का, काय राहिलं का वगैरे वगैरे असं. तर मला एक असं वाटतं की खूप झालं हातून आणि अजून काही करायचं आहे निश्चितपणानं, असं एक जाणवतं. तर 74 साली जेव्हा मी नाटकात काम करायला लागलो त्यावेळेला आमच्या खानदानामध्ये म्हणजे भद्रे कुटुंबामध्ये मागच्या 7 पिढ्यात कोणीही कलेच्या क्षेत्रात नव्हतं. ठीक आहे, आमचा व्यवसाय सोनार कामाचा होता, त्यामुळं आजोबा वगैरे आमचे त्यांचे सराफीचं दुकान होतं. पण आमच्याकडे नंतरच्या पिढीमध्ये सोनारकामसुद्धा कोणी केलं नाही. म्हणजे कलेचा वारसा होता, कलात्मकतेचा नव्हता. हां, तो तुमच्यापासून आता सुरू हो, झाला. कला होता. म्हणून मी कधी कधी म्हणतो ना, की बाबा दागिने घडवण्याचं काम मी केलं नाही, पण माणसं घडवण्याचं काम माणसं घडवण्याचं काम. निश्चितपणानं. म्हणजे घडवणं हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही विषय काढला तर अगदी म्हणजे तुम्ही 13व्या-14व्या वर्षी नाटकात आला. तर ती नाटकाची ऑफर तुम्हाला कोणी दिली की काम करशील का बाबा, जरा बरा वाटतोय हा, असं तुम्हाला कोणी निवडलं? हा निवडलं म्हटलं की सातारचं आपलं ज्येष्ठ असा रंगकर्मी म्हणा किंवा सिनेमामधलं जे मोठं नाव आहे दिलीप आंबेकर. तर दिलीप आंबेकर ज्या ठिकाणी शनिवार पेठेमध्ये राहायचे तर त्याच्या शेजारी आमचं दुकान होतं आणि आमची मध्यभिंत एकच होती. तर मी आपल्या संध्याकाळी आपली शाळा सुटली की दुकानात जायचो आणि मग वडिलांच्याबरोबर परत यायचो. असं एक माझा तो असायचा. तर मी असंच दुकानच्या दारात उभा होतो आणि दिलीप आंबेकर आले आणि मला म्हणाले, तुळशा, माझं नाव खरं तुळशीदास आहे. बरं. म्हणजे पत्रिकेतलं असतं ना तसं तुळशीदास. त्यामुळे घरात मला तुळशी किंवा तुळशा म्हणायचे. मित्र सगळे तुळशा म्हणायचे किंवा काही जुने मित्र मला अजून तुळशा म्हणून हाक मारतात, छान वाटतं. आणि आईवडील मला तुळशी म्हणायचे. तर त्याच्यामुळं तो म्हटला की असं असं नाटक आहे, नाटकात काम करणार का? तर मी म्हटलं की नानांना विचार. म्हणजे माझ्या वडिलांना नाना ते नाना म्हणायचे. नानांना विचार. मला विचारतो, त्याने विचारलं. आता आमच्या वडिलांचा सुद्धा ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही, काहीच नाही. म्हणजे खूपच असं ज्याला आपण म्हणतो ना की ऑर्थोडॉक्स असंच वातावरण होतं घरातलं. तर ते म्हणाले, काय आहे म्हणजे काय? त्याने म्हटलं, असं असं काही नाही, एक एकांकिका आहे. एकांकिका हा शब्दही माहीत नव्हता. नाटक आहे, त्याच्यामध्ये एक छोटा रोल आहे त्याचा, छोट्या मुलाचा रोल आहे, महत्त्वाचा रोल आहे आणि आम्ही त्याचे प्रयोग करणार आहे. तर ते म्हटले, करू देत. आणि करू देत म्हटल्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता घरातनं बाहेर पडायचं तालमीसाठी. आणि गंमत अशी व्हायची की लोक यायचे 10:30-11 बरोबर. पण मी मात्र तिथं जाऊन बसायचो. म्हणजे आपले भागवत वकील जे होते त्यांचं जे जुनं घर होतं गौराराम मंदिरच्या शेजारी, ते आता पाडलं गेलं, त्याच्या माडीवर त्यांनी जागा दिली होती आपल्याला. मी तिथं जाऊन बसायचो आणि तिथं असंख्य पुस्तकं पडलेली होती. मी आपले पुस्तकं वाचत बसायचो तिथं. तसं सुरू झालं. म्हणजे दिलीप आंबेकरमुळं ह्या क्षेत्रामध्ये मी आलो संपूर्णपणे असं. आणि मग त्याचे पण खूप प्रयोग झाले. म्हणजे अगदी छोट्या छोट्या अगदी गणेश मंडळापासून सगळीकडे आम्ही त्याचे प्रयोग केले. अगदी पुण्यापर्यंत केले आम्ही त्याच्यामध्ये प्रयोग. आणि तो माझा एक पदार्पण होता. आणि ते जर श्रेय कोणाला द्यायचं झालं म्हणजे मी गुरुस्थानी मानतो, तर दिलीप आंबेकरांनी मला या ह्याच्यामध्ये आणलं. पण ते करत असताना मला सुनील कुलकर्णींची गाठ पडली. आणि सुनील कुलकर्णी हा माणूस असा होता की जो पुण्यावरनं ते आले होते साताऱ्यामध्ये. ते मूळचे साताऱ्यामध्ये त्यांचं घर होतं, पण ते पुण्यामध्ये होते नोकरीच्या निमित्तानं पुण्यात होते. त्यांची बदली झाली साताऱ्यामध्ये. आणि मग इथं आल्यानंतर त्यांनी ते नाटकात काम करायचे. म्हणजे ते थिएटर अकॅडमीमध्ये काम करत होते. आश्रम कोतवाल या नाटकात ते काम करायचे. तर त्याच्यामुळे साहजिकच नाटकवाला कुठल्याही गावात गेल्यानंतर तिथले ग्रुप शोधतो. मग ते अद्वैत रंगभूमीमध्ये काम करायचे की त्यावेळेला अभिनव कला मंदिर म्हणून संस्था होती, ज्याचे प्रमुख हे मनोहरपंत भागवत, ॲडव्होकेट मनोहरपंत भागवत होते. त्यानंतर तात्या कुलकर्णी जे सुपरचं काम बघायचे तर ते आम्ही तात्या म्हणायचं, रमेश पांडुरंग कुलकर्णी अर्थात तात्या. तर ते दोघं ते बघायचे सगळं. आणि त्या पण संस्थेत आम्ही होतो. मग सुनील कुलकर्णी असं जिथं हे त्यांना वाटेल तिथं ते काम करत होते. आणि मग दिलीप आंबेकरचीच एकांकिका एको नावाची, की जी आम्ही म्हणलं जसं की मनोहरपंत भागवतांच्या त्या जुन्या घरात आम्ही बसायचो, तर तिथं असंख्य पुस्तकं पडलेली होती. ती सगळी रूसी साहित्य होतं आणि ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालेलं. बरं. तर त्यामुळं ते त्यांच्याकडे यायचं सगळं ते. तर त्याच्यामध्येच एक कथासंग्रह होता. त्याच्यामध्ये प्रतिध्वनिया म्हणून एक कथा होती. तर ती मी पण वाचली होती, दिलीपनं वाचली होती. ते दिलीपला वाटलं की ह्याच्यावर आपण एकांकिका करूया, म्हणून त्यानं एक प्रतिध्वनी म्हणूनच एकांकिका लिहिली.
आणि मग त्यांनी अर्थातच वाचायला सुनील कुलकर्ण्यांना दिली, कारण सुनील कुलकर्णी थोडंसं नाही म्हटलं तरी ॲडव्हान्स, त्यांना सगळं थिएटरमधलं मॉडर्न थिएटरमध्ये सगळं माहिती होतं. त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी एकांकिका पूर्ण बदलून टाकली, त्याचा फॉर्म बदलला, सगळं बदललं. पण त्याच्यामध्ये 2च कॅरेक्टर होती. म्हणजे माझं वय साधारण जेव्हा काही 16-17 होतं त्या वयाचा एक मुलगा आणि साधारणपणे 8-9 वर्षाची एक मुलगी, असे दोघंच होते आणि त्या दोघांच्या भोवती ते फिरणारी एकांकिका होती. तर त्यांनी ती पूर्ण सगळी बदलली एकांकिका. आणि दरम्यान मी म्हणजे आपल्या फुटपाथमध्ये काम केलं होतं. ते जसं नंतर मी नाटकासाठी बाहेर राहायला लागलो तसं वडिलांना ते अजिबात आवडेना. मग वडिलांना राग यायचा. राग म्हणजे मार खायचो मी. म्हणजे एकदा तर मला असं आठवतं की रात्री प्रॅक्टिसवर आईचं मात्र पूर्ण सपोर्ट असायचा. एकदा प्रॅक्टिसवरून आलो तर आई एक दरवाजाची कडी आहे ना ती उघडी करून ठेवायची आणि तिकडून मी आत यायचो, ते बरोबर किचनमध्ये आमच्या जुन्या वाड्यामध्ये. आणि मग तिथं आल्यानंतर शर्ट काढायचा आणि हळूच जेवायला घ्यायचं, म्हणजे भांडीही न वाजवता जेवायला घ्यायचं. कारण भांड्याचा आवाज झाला तरी पलीकडे वडील झोपलेले असायचे, ते लगेच बाहेरून मारतील आपल्याला. आणि थंडीचे दिवस असले तरी सुद्धा ते. आणि असं ते आपलं मी एकदा असंच कुडकुडत बसलो होतो जेवायला आणि भांडं वाजल्यानंतर वडील आले आणि ते शर्ट काढलेला होता, त्यांनी जो काय असा मारला पाठीत. तर त्यांनी आमच्या वडिलांनी अशी काय म्हणतो त्याला तालीम वगैरे केलेली अशी होती. अख्खा पंजा जवळजवळ 2 महिने माझ्या हातावर होता. अरे बापरे. आणि आई मला त्याला तेल आणि हळद लावायची, हे करायचे वगैरे. म्हणजे असा मार पण खाल्ला मी. पण जसं ते मी ते एकोचा पण एक वडिलांचं एक झालं. म्हणजे अलीकडे मी ज्यावेळेला नंतर आपण मोठे झाल्यानंतर विचार करायला लागतो की काय आपल्याला काय मिळालं, का काय वडिलांनी मारला असेल? काय त्यांच्या भावना असतील? एक भाव. पण मला एक नंतर जाणवलं की नंतर जेव्हा मी लेखक झालो, म्हणजे तो पुढचा टप्पा आहे, पण आत्ता वडिलांचा संदर्भ आला आहे म्हणून सांगतो की त्यावेळेला सिनेमा बघायचा नाही, नाटक विषयच नाही. बरोबर, शाहू कला मंदिर ओपन होतं, तिथं पण आम्ही इंटरेस्टिंग एक जागा करून ठेवली, त्याच्यावरनं पत्र्यावर चढायचो, तिथनं सुरू खाली उतरायचो आणि हळू जाऊन पुढं बसायचो. म्हणजे मी आयुष्यातलं पहिलं नाटक जे बघितलं ते शाहू कला मंदिरमध्ये मागच्या बाजूनं एका पत्र्यावर, जिथं तो हौद आहे ना त्या हौदाच्या तिथून एक असं लावून ठेवलं, त्याच्यावरनं पत्र्यावरनं खाली उतरून पुढं जाऊन बघितलं होतं. ते नाटक होतं देव दिना घरी धावला. बरं. म्हणजे बाळ कोल्हटकरांचं. आणि ते पुढं राहून म्हणजे अगदी पाहिलेलं मी नाटक वगैरे असं. तर वडिलांना सिनेमा आवडायचा नाही, नाटक काहीच नाही. पण प्रभातचे सिनेमे लागले तर त्यावेळेला प्रभातचे सिनेमांचे एक सप्ताह व्हायचे साताऱ्यामध्ये. म्हणजे आनंद टॉकीज, नंतर समर्थ झालं, किंवा प्रभात टॉकीज, चित्रा टॉकीज, जय विजय टॉकीज, म्हणजे तिथं ते सप्ताह व्हायचे. म्हणजे ते आठवडाभर रोज एक सिनेमा असायचा प्रभातचा. प्रभातचे सिनेमा लागले ना की वडील म्हणायचे, शाळा सुटली की दुकानात जायचो, दुकानात लवकर ये म्हणायचे. गेलो की ते 6 आणे काढून द्यायचे मला, म्हणजे 36 पैसे, आणि म्हणायचे जाऊन सिनेमा बघ. मला आनंद एवढाच वाटायचा की आपण कुठला तरी सिनेमा बघतोय आणि वडील स्वतः पाठवत आहेत. असे ब्लॅक अँड व्हाईट आणि त्या जुने, म्हणजे त्यांच्या तारुण्यातले ते सिनेमे संपूर्णपणे. पण मी ते आनंदानं बघायचो. पण गंमत अशी झाली की नंतर ज्या वेळेला आपण आपलं ज्या वेळेला अवलोकन करायला लागतो किंवा सिंहावलोकन करतो म्हणा किंवा ॲनालिसिस करायला लागतो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्यानंतर मी जे काही विषय हाताळले, म्हणजे माझं लेखन जे झालेलं आहे ते सगळे असे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, किंवा प्रश्नांच्या भोवती असणारं असं ते नाटक आहे. म्हणजे मग ते भटक्या विमुक्त जातींच्या वरचं असेल, अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये असेल, किंवा गाव पातळीवरचं राजकारण आणि त्यातलं असणारं धर्मकारण असेल, किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा अगदी भारोग्यांच्या जीवनावर लिहिलेलं नाटक असेल, असे बरेच, किंवा राजकीय ह्याच्यावरती लिहिलेला दौरा असेल. म्हणजे मी 1982 साली लिहिलेलं 83 साली लिहिलेलं दौरा नावाची एकांकिका, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला दुष्काळमध्ये पडला होता त्यावेळेला राहुल गांधींचा दौरा झाला आणि त्यावेळेला तिथं त्यांनी जे काही फिरले ते सगळे त्या ह्याच्यामधनं, तर तिथं एक माझा जुना विद्यार्थी किंवा माझा मित्र म्हणूया आपण, ज्यानं त्या दौऱ्यात काम केलं होतं, त्यानं मला जवळजवळ म्हणजे आता 40 वर्षानंतर त्यानं मला फोन करून सांगितलं, तुषार, दौरा म्हणजे तुझी दौरा एकांकिका झाली. होय ना. म्हटलं काही बदललेलं नाही, हे तसंच म्हणजे असं पुढं लिहिलं. पण हे सगळे जे विषय म्हणजे विषयाच्या अनुषंगानं आले, किंवा त्यानंतर जो चळवळीशी संबंध आला सगळा, म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी संबंध आला, तर त्याचं कारण ते प्रभातचे सिनेमे होते. बरोबर. कारण प्रभातच्या सिनेमामध्ये एक मेसेज असायचा आणि पुढचं काहीतरी मांडलेलं असायचं. म्हणजे सामाजिक जाण जी तुमची प्रगल्भ झाली त्या वडिलांनी त्या सिनेमांना पाठवलं. म्हणजे हे वडिलांचे कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या ह्याच्यामध्ये.
मग ते आता वडिलांचा विषय आला म्हणून मी सांगितलं. आणि नंतर ज्या वेळेला मला ते मग ती एकांकिका कुलकर्ण्यांनी पूर्ण चेंज केली. आता नवीन त्यावेळेच्या फॉर्ममध्ये आणली. म्हणजे तोच मुलगा आहे, तोच सूत्रधार आहे, तोच प्रेक्षकांशी बोलतोय, तोच पुन्हा त्या प्रसंगामध्ये जातोय. माईम त्याच्यामध्ये आहेत. बरोबर. म्हणजे नदी वाहतीये, आम्ही त्या नदीतनं चाललोय, तर ते माईम्स होते. जंगलातनं पळतोय, ऍक्च्युअली काहीच नाही काय नाही, थिएटर नुसते आवाज यायचे. हां. तर तेही सगळं त्यावेळेला असं वेळ लावणारं होतं. म्हणजे मायासारख्या आला. तर त्या एकांकिकेमध्ये मला त्यांनी विचारलं. त्यांची एक सवय होती की ते लहान असो मोठा असो प्रत्येकाला आहो जावं बोलायचे. मला म्हटले, तुषार भद्रे, तुम्ही माझ्या ह्या एकांकिकेत काम कराल का? तुम्ही म्हटलं जरूर करेन. आता दिलीप आंबेकरांनी लिहिलेली एकांकिका, म्हटलं काही प्रश्नच नाही ना. दिलीप आंबेकरांचा विरोध असं कारणच नाही. दिलीप आंबेकरांना असं वाटलं की तुषार आपल्याला न विचारता कसं काय त्यांच्याकडे काम करतोय. दिलीप आंबेकर आल्यानंतर त्यांचं काहीतरी झालं, म्हणजे कुलकर्ण्यांचं आणि त्यांचं काहीतरी झालं झपक. मी आपलं शांत बसलो. आणि त्यानंतर ते म्हणले की एकांकिका तुमची आहे, तुमचीच एकांकिका आम्ही करतोय, तुमचा काय प्रॉब्लेम काय? बरं का. पण ते असतात ना काही काही, त्यावेळेचा काळ होता ना की ते जरा इगो ही संस्था ती संस्था, इगो बिगो असायचं सगळं. आता मी जर नुसताच आपला असतो की बा चला दिलीप दिलीप दिलीप, तर मी दिलीपच्या मागे निघून गेलो असतो. पण मी गेलो नाही, मी थांबलो तिथं. तर ते मला म्हणले, तुमचं काय? तर म्हटलं नाही मी करणार आहे. तो माझ्या आयुष्यामधला महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता की त्यानंतर जे काही माझं कुलकर्ण्यांचं माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर नाटकाकडं आणि त्या संपूर्ण ह्याच्याकडं एक गांभीर्यानं करायची ही कला आहे. ते सुनील कुलकर्णी. हे सुनील कुलकर्ण्यांच्यामुळे एक दृष्टिकोन मिळाला, एक दृष्टी मिळाली निश्चितपणानं. आणि मग 80पर्यंत तो आमचा सगळा प्रवास सुरू झाला. मग त्यावेळेला अभिनव कला मंदिरमध्ये. आणि त्याच वेळेला म्हणजे वडिलांचा राग कमी कसा झाला, तर आम्ही ती एकांकिका पुण्याच्या रंगदीप नावाच्या एकांकिका स्पर्धेत केली 1978 78 साली. आणि तिथं त्या एकांकिकेला सांघिक दुसरा, त्याच्यामध्ये काम करणारी अर्चना कुलकर्णी म्हणून एक छोटी मुलगी होती, तिला अभिनयाचं पारितोषिक, बरोबर, दिग्दर्शनाचं दुसरं पारितोषिक आणि लेखनाचं पारितोषिक, एवढी पारितोषिकं मिळाली. म्हणजे 78 साली साताऱ्यामध्ये प्रायोगिक चळवळ, प्रायोगिक नाटक हे काही लोकांना माहीत नव्हतं. त्यावेळेला पुण्यामधल्या स्पर्धेमध्ये एवढी बक्षिसं मिळतात म्हटल्यानंतर अभिनव कला मंदिरच्या माध्यमातून म्हणजे तात्या कुलकर्णी आणि मनोहरपंत भागवत वगैरे ह्या सगळ्या मंडळींनी असं ठरवलं की ह्या सगळ्यांचा आपण सत्कार करायचा, पाठक हॉलमध्ये सत्कार करायचा. आणि मग त्याला विभा देशपांडेंना वगैरे बोलवलं होतं. आणि तिथं आमचा तो सत्कार झाला. आणि सत्कार झाल्यानंतर ती जी बातमी आली ऐक्यमध्ये, ऐक्यच्या पहिल्या पानावरती मला अजून आठवतं की उजव्या बाजूला अशी उभी बातमी आली होती की ज्याच्यामध्ये माझं नाव पण चुकलं होतं. म्हणजे तुषार भरदे झालं होतं. द्रेच्या ऐवजी दे आणि राफार भरदे झालं होतं. म्हणजे तेही मला आठवते. तर ती बातमी आली होती. ती बातमी आमच्याकडे एक भाडेकरी होते कारंजकर म्हणून, बापू म्हणायचो आम्ही त्यांना. त्यांनी ती वाचली आणि ते वर घेऊन आले म्हणजे वडिलांना दाखवायला. अरे बघा म्हणले, आपल्या तुळशीचं नाव पेपरमध्ये आलं आहे. आणि मग वडिलांनी ती बातमी वाचल्यानंतर वडील एकदम, कारण आमच्या भद्रे खानदानात कोणाचं पेपरला नाव आलेलं नव्हतं कधी त्याच्या आधी, बरोबर. खरं. आणि त्यामुळे वडिलांचा दृष्टिकोन बदल. मग वडील त्यानंतर सपोर्टिंग राहिले. आई तर होतीच पूर्णपणे. आणि कलेचा वारसा माझ्याकडं आईकडनंच आला, कारण माझी आई शिक्षिका होती. आणि ती जुनी व्हर्नाक्युलर फायनल 7वी पास असणाऱ्या असायची, त्याला व्हर्नाक्युलर फायनल आहे म्हणायचे. आणि वडील व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे फार मोठं शिक्षण घेतलं. आणि ती शिक्षिका म्हणून तिनं काम केलं ह्याच्यामध्ये कासेगावमध्ये. आई कराडची, पण कासेगावमध्ये तिनं काम केलं. म्हणजे कासेगावकर वैद्यांच्याकडे ती राहायची. आणि आपल्याकडे जे पाटणकर आहेत ना, भारत पाटणकर, हां, तर ते त्यांच्या आई वगैरे त्यावेळेला त्या ओळखायच्या माझ्या आईला. तिथे तुझी आई तिथे होती वगैरे असा संदर्भ खूप वर्षानंतर वगैरे काढला. पण ती शिक्षिका म्हणून काम जी करायची ना, त्यावेळेला तिथं जी काही गाणी शिकवायची, मग ती मला शिकवायची आई. चल चल रे नौजवान चल चल. कारण त्यावेळेला सगळं ते ह्याचं वातावरण होतं ना, स्वातंत्र्य मिळालेलं हे. आणि आई स्वातंत्र्य सैनिक होती माझी. बरोबर. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर तिनं काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्या मुलींचं टीम होती त्यांची. आणि त्याच्यामध्ये ते भाकऱ्या थापायच्या, त्यात मेसेज टाकायचे आणि रात्रीवर रानोमाळी टाकत फिरायचं. बरोबर. असं ते त्यांचं काम त्यावेळेला, मेसेज पास करायचं ह्याच्यामध्ये. कारण ते भूमिगतांची चळवळ होती आपल्याकडे जास्त वगैरे.
पण आमच्या आईनं ते सगळं नाकारलं, म्हणजे काय तो पेन्शन, पेन्शन सगळं नाकारलं. ते काय म्हणले आपलं आपण केलं देशासाठी केलं वगैरे असं. तर त्याच्यामुळं तिच्याकडनं सुद्धा तो आला माझ्याकडं, वारसा आला. आपण म्हणूया असं. कारण ती ते एक बाळकडू थोडंसं मिळालं संपूर्णपणे. आता एकूण 50 वर्षाची जी वाटचाल आहे तुमची हिच्याकडे मागं वळून बघताना तुम्हाला आता कसं वाटतं की ह्या 50 वर्षात आपण नाट्यक्षेत्रासाठी जे द्यायला पाहिजे होतं ते दिलं का, आणि नेमकं किती दिलं? नाही, आता कसं माहितं की जसं म्हटलं की 78 साली वगैरे 79 साली आम्ही नंतर घोडवर पाडी नावाची एकांकिका केली, पावसाची गाणं नावाची एकांकिका केली, त्यानंतर चतकोर भाकरी नावाची एकांकिका केली. त्यातली पावसाची गाणी मी आणि सयाजीनं बसवली होती. त्यानंतर चतकोर भाकरी कुलकर्णींनी आधी बसवली होती, नंतर ती मी माझ्या कॉलेजमधल्या मुलांना घेऊन बसवली. घोडभर पाणी ही त्यांनीच बसवलेली होती. त्या 3 एकांकिका ह्या, म्हणजे घोडभर पाणी ही एकांकिका एक गाव एक पाणवठा आणि दलितांचा प्रश्न मांडणारी होती, किंवा चतकोर भाकरी ही आपल्या बेकारीचा प्रश्न मांडणारी, आजही प्रश्न तेच आहे, बेकारीचा प्रश्न मांडणारी होती. आणि पावसाची गाणीसुद्धा बेकारांचाच प्रश्न मांडणारी एकांकिका होती. त्या 3 एकांकिकेमधनं जसं आम्हाला सुद्धा खूप वेगळं काहीतरी मिळालं. म्हणजे सयाजीला सुद्धा त्याच्यामधनंच, कारण सयाजीला मी त्यावेळेला 78ला इकडं आणला, म्हणजे तो LBSमध्ये वगैरे काम करायचं वगैरे होतं, पण त्याला अभिनवकडे आणण्याचं काम मी केलं त्याला, की बाबा तू ह्या प्रवाहात ये वगैरे असं तसं. तर त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी मिळून एकांकिका ती दिग्दर्शित केली. त्या 3 एकांकिकेंनी खूप काही आम्हाला दिलं, निश्चितपणाने दिलं, सामाजिक भान दिलं. घोडवरवाडी एकांकिकेमुळं मला नेमका दलितांचा प्रश्न काय हे समजलं, त्याचा अभ्यास केला. कारण माझ्या घरामध्ये असं जातीपातीचं राजकारण भागच नव्हतं. म्हणजे कोणी येऊन कुठे बसायचं, अगदी वडील पूजा करत असायचे आणि मारुती कांबळे मारुती नावाचा जो बिगारी काम करायचा नगरपालिकेतला होता, तो त्यांच्या शेजारी गप्पा मारत बसायचा. म्हणजे आमच्या घरात असं काही नव्हतं की बाबा हा कुठल्या जातीचा आहे, काहीच नव्हतं. जेव्हा मी एकांकिका केल्यानंतर मला असं जाणवलं की कुठला प्रश्न आहे हा, काय आहे, पाणी पण देत नाहीत, पाणीवरनं वाढतात वगैरे. मग मला काही पुस्तकं वाचण्यात आली. मग त्याच्यामध्ये मी वाचनाची सवय लागली मला तेव्हा. 78-79 साली जे वाचायला सुरुवात केली मी, मग सगळं वाचून काढलं मी. त्याच्यामध्ये मग दलित साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये वाचलं. दया पवारांचं बलूत असेल, बहिष्कृत असेल, अरुण साधूंचं, म्हणजे काही पुस्तकं पण आपल्याला घडवत असतात, त्यामुळं निश्चितपणानं आपल्याला ते जाणवतं. आणि मग त्याच्यातनं तो प्रवास सुरू झाला. आणि मग 80 साली ज्या वेळेला अभिनव कला मंदिरमध्ये 2 भाग तयार झाले, म्हणजे रवींद्र डांगे आणि सुधीर माझगावकर यांचा एक गट आणि सुनील कुलकर्णी आणि असं एक त्यांच्यामध्ये एक निर्माण झालं. आणि मग खरं तर हे मनोहरपंत भागवत किंवा तात्या कुलकर्णींना तसं काही नको होतं, पण ते म्हणत होते की चांगल्या पद्धतीनं करा वगैरे असं. आम्हाला काही व्हॉईस नव्हता. पण तिथं 2 भाग झाले. 2 भाग झाल्यानंतर आम्ही करणार काय, मी सयाजी, आम्ही नवीन होतो त्यावेळेला. आम्ही आपलं मग काही रात्री 2-2 वाजेपर्यंत कुठल्या तरी फलाटावरती बसून किंवा जुन्या मंदार हॉटेलमध्ये बसून आपलं गप्पा मारत बसायचो आम्ही संपूर्णपणे. मग त्याच्यामधनं लोकरंगमंचचा जन्म झाला. पण त्याच्या आधी 1982ला आपल्या येवतेश्वरला बहिशाल मंडळ, शिवाजी विद्यापीठ आणि आपले LBS कॉलेजला त्या प्राचार्य होते आपले सेठ सर, पुरुषोत्तम सेठ सर. त्यांनी एक म्हणजे लोकरंजनातून लोकप्रबोधन असा विषय घेऊन 8 दिवसाचं शिबिर लावलं होतं तिथं, निवासी स्वरूपाचं. तर ते मी कला वाणिज्य कॉलेजला होतो. म्हणजे कला वाणिज्य कॉलेजला मी ॲडमिशन घ्यायचं कारणच तिथं 3 अंकी नाटक होतं म्हणून. बरोबर. आणि त्या नाटकाला शाहू कला मंदिर ओपन इयर होतं, 5-5 हजार लोक असायचे बघायला. म्हणून मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, म्हणजे आधी मी LBSला होतो, पण नंतर मग LBSमधनं मी तिकडे शिफ्ट झालो. ते फक्त 3 अंकी नाटक होतं म्हणून झालं वगैरे. तर मग कला वाणिज्यमध्ये फार काही असे कलाकार नव्हते. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ते असं आहे शिबिर आहे, त्याला तुम्हाला जायला पाहिजे, मी मधु फल्ले वगैरे वगैरे. तर आम्ही आपल्या दोघांनी विचार केला जाऊया नुसतं आणि बघून येऊया. पण तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की हे भयंकर उत्तम आहे आणि खूप चांगले लोक येणार, म्हणजे मुरलीधर गोड्यांसारखे संगीतकार वगैरे असे मोठे मोठे लोक येणार होते आणि शिकवायला. तर ते मग आम्ही, म्हणजे मला आठवतं आहे की आम्ही त्या दिवशी गेलो आणि गेल्यानंतर रात्री मुक्काम केला आणि ते सरांनी सांगितलं होतं की असं असं नियम सगळे सांगितले होते. आता म्हटलं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आम्ही काहीच घेऊन गेलो नव्हतो. माझ्या असणं कॉलेजमध्ये असताना कसं आहे, चला बघूया काय असं.
मग रात्री 2-2:30 वाजता निर्णय घेतला की नाही आपण हे कंटिन्यू करायचं. म्हणून मग पहाटे 5 वाजता 4:30 वाजता जागा झालो आणि तिथून चालत मी आलो. यादववाड पेठेत आमचा वाडा आहे, तिथपर्यंत आलो. बॅग भरली आणि पुन्हा चालत गेलो. म्हणजे मी जाऊन बॅग घेऊन आलो हे शेठ सरांना कळलंच नाही. कळलंच नाही. म्हणजे पुन्हा उजेडेपर्यंत मी तिथं जाऊन पोहोचलो होतो. आणि पण तिथं जे काही 8-10 दिवसामध्ये आम्हाला मिळालं त्याच्यानंतर मग त्यातून एक ज्याला आपण म्हणतो ना की लोकरंगमंच जडणघडण झाली. जडणघडण झाली. लोकरंगमंचाचा उदय झाला होता, पण त्याला एक दिशा मिळाली. आणि मग लोकांनी लोकांच्या प्रश्नासाठी सुरू केलेली नाट्य चळवळ म्हणून असं एक आम्ही ब्रीदवाक्य घेऊन काम करायला लागलो होतो. तर त्याला बेसिक तिथून आम्हाला इनपुट भरपूर मिळाला. आणि मग त्या संस्थेची गरज म्हणून मी लेखक झालो. लेखक होण्यामागचा सुद्धा गमतीचा भाग असा आहे की ज्या वेळेला मी म्हटलं 1980, 80, 81 सालापर्यंत आम्ही कुठली संस्था नव्हती. बरं कुलकर्ण्यांचं त्यांचे वाद झाले, काय झाले वगैरे, संस्था फुटली, अभिनव फुटली आणि कुलकर्णींची बदली झाली. तेव्हा ती गेली. हां, म्हणजे त्यावेळेला म्हणजे ते नंतर गेले ते. पण दरम्यान करायचं काय म्हणून मी, सयाजी, मधु पल्ले, सुजित शेख, दिलीप आंबेकर आम्ही ह्या पेढ्याच्या भैरवावरती जायचो आणि तिथं हॅपनिंग करायचो. हॅपनिंग आता तेवढा शब्द आम्हाला माहिती होता. अलीकडच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात की इम्प्रोव्हायझेशन, की जे आता मी जे वर्कशॉप घेतो म्हणजे अभिनयाची याची त्याच्यामध्ये आम्ही तो घेतो भाग सगळा. तर तिथं आम्ही जाऊन काहीतरी कुठला आज चला विनोद तुम्ही तुमचा एक विषय घ्या आणि आपण सगळ्यांनी सादर करायचं, अशा आम्ही तिथं सादर करायचो. आणि मग तिथं दिलीप आंबेकरने एक असा कॅमेरा तयार केला होता आणि तो सुद्धा काही नुसता एक बॉक्स होता, तो आपलं नुसतं ट्रायपॉड वगैरे लावल्यासारखं 3 काटक्या लावून त्याच्यावरती तो आपल्याला शूटिंग चाललं आहे असं करायचो सगळा. आणि आम्ही तिथे समोर काम करायचो. मग एक दिवशी माझ्यावर टर्न आला की आज तुझा विषय आणि तू करायचं. मग त्यावेळेला मी 2 महारोगींच्या वरती असं एक तिथे गोष्ट केली होती. पुढं ज्या वेळेला अभिनव कला मंदिरचं ते सगळं झालं संपलं म्हणून बघा सयाजीच्या पण लेखनामध्ये डोंगर येतो. कारण ह्या डोंगरांचं आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. मग तो बेडाचा भैरवा असेल, येवतेश्वर असेल, अजिंक्यतारा असेल. म्हणजे मला तर असं मी आता आयुष्यामध्ये साताऱ्यामध्ये कुठेही मला घर करायचं असेल, कारण मी आता आमचा वाडा सोडून जवळजवळ 1989 सालीचा वाडा सोडला. मी पहिलं जे भाड्यानं घर घेतलं म्हटलं तिथनं अजिंक्यतारा दिसतो. दुसरं कोणत्या ठिकाणी गेलो तिथून पहिल्यांदा मी जागा कशी आहे नाही बघितली, तिथं कुठल्या खिडकीतनं की ह्याच्यात मला अजिंक्यतारा दिसतोय का वगैरे, तसं नातं असतं त्या सगळ्या ह्याचं. तर त्याच्यामुळं ते 2 भाग झाले वगैरे. आणि मग मी आता अभिनवची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये आम्ही एंट्री टाकली. तर मी कॉलेजची मुलं घेऊन बसत होतो, कारण आम्ही संस्था म्हणजे राहिलो होतो फक्त तिघं, कारण सयाजी पण नंतर मुंबईला निघून गेला. म्हणजे तो जाण्यामागे सुद्धा मी त्याला बऱ्याच गोष्टी सपोर्ट केला त्यावेळेला. आणि गंमत अशी झाली की ती कॉलेजची मुलं काही यायच नात. 3 दिवस स्पर्धा आली होती आणि कॅन्सल करायला लागणार होते. मग बापू आपल्याला म्हटलं बापू कॅन्सल करून ना उपयोग, आपण त्या संस्थेतनं बाहेर पडलेलो आहे, त्याच संस्थेची एकांकिका आहे, स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपली संस्था म्हणून भाग घेतो आहे आणि पहिल्याच वेळेला आपलीच एकांकिका कॅन्सल झाली, ते काय बरोबर नाही. तर मला म्हटलं लिही की मग. आणि म्हटलं कुठनं लिहू, ते काय म्हटलं आपण पेढ्याच्या भैरवावर केलं होतं काहीतरी त्या दिवशी, तो म्हटला ते महारोग्यांचं लिहून काय म्हटला. अरे म्हटलं मी कुठं लिहू, लिही म्हणला. मग रात्री 2:30 1 वाजता मी लिहायला बसलो आणि पहाटे 4-5 वाजे मी एकांकिका लिहिली. आणि त्यावेळेला तो बापू आपल्या ऐक्यमध्ये नोकरी करायचा आणि आमच्या वाड्यातच राहिला होता, त्यामुळे तो यायचा. पण माझी रूम होती स्पेशल, तिकडं तो झोपायलाचा जेवण वगैरे करून. मग मी त्याला उठ म्हटलं एकांकिका लिहिली. त्यानं आपलं उठला बघितलं, म्हटलं जाऊ म्हटला वगैरे, नाही ना म्हटलं मी एकांकिका लिहिली. मग पहाटे 5 वाजता वाचून दाखवली. म्हटलं चांगलं हे करूया आपण. झालं, दुसऱ्या दिवशी तो निघून गेला. आणि मग मी, माधव सोळसकर, बापू आपले, मधु पल्ले, तिघंच आम्ही. आणि मग तिघांनी मिळून आम्ही ती 2.5 दिवसात एकांकिका केली आणि ती त्या स्पर्धेत झाली. त्या स्पर्धेमध्ये अभिनय प्रथम पारितोषिक तुषार भद्रे, लेखन प्रथम पारितोषिक तुषार भद्रे, एकांकिका सांघिक द्वितीय SP लॅस्ट डेथ, अशी बरीच बक्षिसं मिळाली, नेपथ्याचं बक्षीस, सगळी बक्षिसं मिळाली. गंमत अशी झाली की ते जुनं ओपन एअर थिएटर तुम्ही पाहिलं असेल शाहू कला मंदिर, तर बाजूने शाळा होती आणि त्याला दगडी पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यावर आम्ही बसलो होतो. म्हणजे आपल्याला काय मिळणार वगैरे, आणि इकडं अशी गर्दी, ते रिझल्ट ऐकायला गर्दी होती सगळी. तिकडं बसलो होतो. जशी ती बक्षिसं जाहीर झाली तसं आम्हाला कळेच ना काय रिॲक्ट व्हायचं. तर त्याच्यामध्ये अशोक मुंडेकर होते की ज्यांना मी माझ्या आर्ट फ्युजनमध्ये जीवन गौरव दिला 2 वर्षापूर्वी. त्यांनी बघितलं
अरे तुषार कोठे. कारण त्यांच्या एक नाटकांना ह्याला आदिवाईत रंगभूमीला मदतीला मी जायचो. म्हणजे बॅकस्टेज करायला, त्यानंतर आपलं लाईटचं बघायला, म्युझिक करायला हे जायचो मी. तर ते आणि त्यांनी मला त्यांचं खूप कॉन्ट्रिब्युशन असं आहे की भरतशास्त्र नावाचा एक अंक निघायचा मुंबईत 76च्या त्या दरम्यान संपूर्णपणे. तर ते त्यांच्याकडे अंक आलं ना की ते मला आणून द्यायचे. आणि जेव्हा ते अंक बंद झाला ते त्यांच्याकडे असणारे सगळे अंक त्यांनी मला आणून दिले होते 80च्या दरम्यान. म्हणजे त्यांना बहुतेक असं वाटलं असेल की नाही हे पोरगं काहीतरी कामाचं म्हणजे हा पुढे जाईल, हा वारसा पुढे काहीतरी पुढे नेईल. तर ते मी विसरू शकलो नाही ते त्यांना सुद्धा. आजही मला ते आठवतं. आता ते नाही आहेत दुर्दैवानं. तर ते शोधत आहे. त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला उचललं आणि त्या गर्दीत नेलं आणि 3 चेअर्स फॉर तुषार बद्री हे फुर्रे वगैरे झालं. म्हणजे आम्हाला रिॲक्ट काय करावं कळत पण नव्हतं. म्हणजे धक्काच बसला होता कारण आपल्याला बक्षीस मिळालं. आणि मग त्याच्यातनं मग ते झालं. मग त्यानंतर दौरा नावाची एक अंक केलेली ज्याच्यामध्ये दुष्काळी भागातला मंत्र्यांचा दौरा होता. त्याच्यानंतर देवनवरी केली, ती माझी नव्हती पण इतरांची केली. त्याच्यानंतर एकूण किती एकांकिका लिहिल्या? मी आत्तापर्यंत जवळजवळ 16 एकांकिका लिहिल्या, 12 एकांकिका लिहिल्या, 16 पथनाट्य लिहिली आणि 6 नाटकं लिहिली. त्याच्यामधलं कारण हे नाटक प्रकाशित झालं, ग्रंथालीनं केलं 88 साली. पण बाकी काही प्रकाशित झाले नाही. पण आत्ता मला एका प्रकाशन संस्थेनं सांगितलं की तुमचं सर्व साहित्य आम्ही प्रकाशित करतोय, तर तेवढं आम्हाला उपलब्ध करून द्या म्हणून. त्यामुळं कदाचित ह्या वर्षामध्ये येईल आहे नाही तेवढं सगळं साहित्य ते पुस्तक रूपानं प्रकाश होईल. कारण चळवळ करत असताना डोक्यातच नाही ना की लिहून ठेवावं, काहीच नाही करायचं. म्हणजे असं पथनाट्य लिहायचो आम्ही की सगळ्यांनी प्रॅक्टिस करायचं. हे काय झेरॉक्स काय प्रत्येकानं लिहून काढायचं, झालं पथनाट्य. इकडे गेलं तिकडे गेलं तिकडे गेलं तिकडे कुठंच स्क्रिप्ट गेलं माहीत नाही, माझ्याकडे काहीच नाही. एकांकीच्या बाबतीतही तसंच झालं बऱ्याचदा. म्हणजे अलीकडे मी काही एकांकिका शोधून काढल्यात, तुझ्याकडे आहे का वगैरे वगैरे असं. तर तो एक चळवळीचा भाग होता. आणि आम्ही जो ह्याचा म्हणजे तिथं आम्ही जे शिकलो सेठ सरांच्यामुळं त्याचे हजारो प्रयोग केले आम्ही. म्हणजे विज्ञानाचा जागर म्हणून हजारो प्रयोग केले. जवळजवळ 1983 ते 96. बरोबर. म्हणजे नंतर लोकरंग म्हणजे असा नियमच झाला की ह्या पथनाट्याचे 5 प्रयोग करेल त्यालाच एकांकित काम मिळणार, त्यालाच नाटकात काम मिळणार. त्यामुळं ती चळवळ वाढत गेली. आणि असा काळ होता त्यावेळेला की मला आठवतं आहे की एका नाटकामध्ये मुलगी पाहिजे होती, म्हणजे स्त्री पात्र होतं आणि ती पाहिजे होती. आणि मग आम्ही त्या एका घरी गेलो. आम्ही त्या आरेंगलमधच्या गॅदरिंगमध्ये आम्ही एक उत्तम काम करणारी मुलगी बघितली होती. म्हणजे कुलकर्ण्यांनी. तर त्यांना वाटलं होती नाही ती आपल्या ह्या नाटकात आली तर चांगलं काम करेल. मग त्याची माहिती काढून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. मी बरोबर होतो. त्यावेळेला असं उत्तर मिळालं होतं की तुम्ही आलात, तुमचा चहापाणी आदर सगळा झालात, पण नाटकाचं वगैरे नाव काढू नका, कारण आबरू हाच आमचा दागिना आहे. नाटकात काम नाटकात मुलींनी कमी होईल, हो तिच्याशी कोण लग्न करेल का, काय असा काळ होता. आणि एक काळ असा आला की लोकरंग मंचमध्ये जवळजवळ 72 मुलं मुली, त्याच्यामध्ये 22 मुली होत्या. हाही काळ बघितला संपूर्णपणे. आता तुम्ही सगळं सांगितलं, पण तुम्ही अगदी प्रशिक्षण सुद्धा काही प्रशिक्षणामध्ये मोठ्या सहभागी झाला. नसरुद्दीन शाह तुम्ही सुद्धा. हो. आता मग कसं झालं 1992 साली म्हणजे त्या दरम्यान मला फोर्ड फाउंडेशन आणि साहित्य अकादमी नाही फोर्ड फाउंडेशन आणि थिएटर अकॅडमीनं एक प्रोजेक्ट केला होता, नव नाटककार विकास प्रकल्प. त्याच्यामध्ये माझ्या एकांकिका तेंडुलकरांनी वाचल्या. आणि तेंडुलकरांनी वाचल्यानंतर तेंडुलकरांनी नाव सुचवलं थिएटर अकॅडमीला किंवा तुषार भद्रेला ह्या योजनेसाठी बोलावून घ्या. मग मी गेलो, माझा इंटरव्ह्यू झाला. आणि मग त्याच्यामध्ये जे 6 नाटककार निवडले गेले होते त्याच्यामध्ये प्रशांत दळवी होता, मी होतो, असे बरेच नाव आहेत. त्यानंतर आपला मकरंद साठे होता, त्याच्यानंतर विभा मिरजकर म्हणून होते, हडप म्हणून एक होते, असे बरेच म्हणजे त्याच्यामध्ये आपला जयंत पवार होता त्याच्यामध्ये. असे त्यांनी 1 वर्ष 6 आणि दुसऱ्या वर्षी 6, तर 87च्या 86च्या बॅचमध्ये माझी निवड झाली. आणि मग तिथं मला फोर्ड फाउंडेशनचा म्हणजे ते शिष्यवृत्ती मिळाली पहिल्यांदा. त्याच्यामध्ये मग मी भटक्या विमुक्त जमातीचा अभ्यास करून, कारण तो मला पर्सनल एक अनुभव आला होता. कारण मी दरम्यान बँकेत लागलो होतो, युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये, आणि सातारोडला होतो. त्यामुळे सातारा सातारोड जात असताना
तो मला एक अनुभव आला होता गाडी की जुन्या त्या टॅक्सीतनं आम्ही जायचो. ती टॅक्सी बंद पडल्यानंतर त्या पाटकळच्या माळावरती मी प्रत्यक्ष काही प्रसंग बघितला होता आणि ते डोक्यामध्ये होतं. तोच विषय नंतर एलॅबोरेट करून त्याच्यामध्ये भटक्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास करून कारान नावाचं नाटक आहे. ती माझी पहिली शिष्यवृत्ती जी जागतिक स्तरावरती, म्हणजे त्याच्यानंतर ते स्पॅन वगैरे तो जो अंक होता अमेरिकेचा, त्याच्यामध्ये माझे फोटो माहिती सगळी आलेली होती. तीसुद्धा मला माझ्या मित्रांनी, म्हणजे आपल्या सातारचे जे आपले गायन क्षेत्रामधले मोठं नाव आहे संजय दीक्षित, जे पूर्वी LICमध्ये होतो, त्यांनी ते स्पॅनचा अंक त्यांना कुठेतरी मिळाला, तर त्यांनी मला तो पाठवला. अरे तुषार, तुझं नाव ह्याच्यामध्ये आले, अमेरिकेच्या मासिकामध्ये सगळं आलेलं आहे वगैरे. आणि त्यावेळेला युनायटेड रिसर्च बँकेला ह्या नाटकाच्या निमित्तानं मी ज्या रजा झाल्या होत्या माझ्या, त्याजवळ 56 दिवस रजा झाल्या होत्या, रजा संपून, तर युनायटेड रिसर्च बँकेनं माझी ती सगळी विदाऊट पे गेली होती. तर ते विदाऊट होऊ नये म्हणून मी तो अगदी तो अंक त्या मी मग काय काम करत होतो म्हणून रजा झाल्यात म्हणून तो अंक पण मी झेरॉक्स करून पाठवला होता. पण ते काही त्यावेळेला झालं नव्हतं. असो, पण त्याच बँकेत मी नंतर बँकेच्या हाऊस मॅगझिनचा संपादकही झालो आणि युनायटेड रिसर्च बँकेचा जे इतिहास लिहिला गेला, बँकिंग ऑन ट्रॅडिशन नावाचं जे पुस्तक आलं, तर त्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी, बाळासाहेब भाटे वगैरे आमचं खूप मोठं योगदान होतं. तर तो एक भाग होता नंतर. तर ती एक शिष्यवृत्ती मिळाली मला. त्याच्यानंतर अरविंद देशपांडे महोत्सवासाठी तेंडुलकरांची नाटकं त्यावेळच्या तरुण दिग्दर्शकांना कशी वाटतात त्याच्यात माझी निवड झाली. मग त्याच्यामध्ये मी दंबदीपचा मुकाबला म्हणून नाटक केलं. ते पण नाटक खूप चांगल्या पद्धतीनं झालं. त्याच्यानंतर मग 94 साली मला साहित्य अकादमीची प्रवास शिष्यवृत्ती मिळाली. नवी दिल्ली साहित्य अकादमी तुम्हाला माहिती आहे. तर कुठल्याही साहित्यिकाला लाईफ टाईममध्ये एकदाच मिळते प्रवास शिष्यवृत्ती, पुन्हा पुन्हा मिळत नाही. पण मी असा माणूस होतो की माझ्या आधी नाटककार कोणी नव्हतं, नाटक करायला मिळाली नव्हती. पण 94-95 साली मला ती मिळाली आणि त्याच्यामधनं मी पश्चिम बंगालमध्ये गेलो, म्हणजे बंगाली रंगभूमीचा अभ्यास केला. 15 दिवस मी कलकत्त्यामध्ये होतो आणि मग तिथं अनेक लोकांशी मी बोललो, भेटलो वगैरे. तो म्हणजे सांगायचा झालं मोठा विषय. पण आता ज्यावेळेला मी, तुमच्यासारखे लोक मला म्हणतात की आता तुम्ही तुमचे अनुभव लिहा, काहीतरी एक त्याचा ग्रंथ झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते येईल किंवा ते लिहितोय मी आत्ता. तर मग ती शिष्यवृत्ती म्हणजे बंगाली रंगभूमीचा अभ्यास झाला. मग त्याच्यानंतर आल्यानंतर तरुण भारतमध्ये माझी लेख मालिका सुरू होती, प्रांतोप्रांतीची रंगभूमी. त्यावेळेला मी फक्त बंगाल नाही तर भारतभरामधल्या प्रांतामध्ये काय पद्धतीचं थिएटर चालतं त्याच्यावरती एक मालिका लिहिली होती संपूर्णपणे. तुम्हाला मानसन्मान सुद्धा खूप मिळाली. हो, मानसन्मान खूप मिळाले. कारण आता कसं आहे की त्यानंतर त्याच वेळेला पीटर ब्रूक थिएटर डेज विथ पीटर ब्रूक हे वर्कशॉप झालं होतं मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये पीटर ब्रूक हे जर्मनचे खरं तर मोठे दिग्दर्शक, त्यांनी आपल्या महाभारतावरती 16 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 8-9 तासाचं नाटक लिहिलं, म्हणजे केलं आणि त्या नाटकाचे प्रयोग केले. पण त्यांच्या असं लक्षात आलं की नाटक घेऊन आपण जगभर नाही फिरू शकत. मग त्यांनी ते 6 तासाचा सिनेमा केला त्याचा, म्हणजे आपण ड्रामा म्हणूया आपण, पण तो शूट केला असा 6 तासाचा. मग ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी मेट्रोपॉलिटन सिटी जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तिथं म्हणजे तो सलग प्रयोग व्हायचा 6 तास कुठल्या तरी थिएटरला आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर वर्कशॉप व्हायचं. तर ते विजया मेहतांनी NCPAला ठेवलं होतं, थिएटर डेज विथ पीटर ब्रूक. त्याच्यामध्ये मग त्यांनी म्हणजे मुंबई बाहेरचा, मुंबईमधले इंग्रजी थिएटर, हिंदी थिएटर आणि मराठी थिएटर करणारे सगळे स्टॉलवर्ड्स होते, सगळे स्टॉलवर्ड. मुंबई बाहेरची तुम्ही एकटे? मुंबई बाहेर, पुण्यातलं पण म्हणणं, मुंबई बाहेरचा फक्त मी होतो आणि ते फक्त विजया मेहतांच्यामुळं. कारण त्याच्या आधी जे तिथं वर्कशॉप झालं होतं अमोल पालेकरांचं आणि शकुंतला कुलकर्णी चित्रकार आहेत त्यांचं, त्यावेळेला बाईंशी माझं खूप इंटरॅक्शन झालं होतं. खूप त्यांना माहीत झालं होतं तुषार काय करतो काय वगैरे असं तसं. कारण मी करिअर म्हणून किंवा त्याच्यावर जगायचं म्हणून काही केलं नाही, ते माध्यम जगलं पाहिजे म्हणून मी काम करत आलो. म्हणजे काही लोक मला म्हणतात मुंबईत गेला असतं असं झालं असतं तसं झालं असतं. आम्ही त्याच प्रश्नाकडे येणार होतो. तर मला असं राहून वाटतं की आज अतुल कुलकर्णीपासून सुबोध भावेपर्यंत तुमची लोक नावं घेतात. सयाजी सुद्धा सांगतो की मी मुंबईकडे गेलो तर जाताना मला तुषारनं पुश केलं, तू जा इथं थांबू नकोस. मग तुषारनं सगळ्यांना पुश केलं, तुषार स्वतः का पुश झाला नाही किंवा का गेला नाही मुंबईकडे? कारण मुंबईत गेला असता तर कदाचित एक वेगळा तुषार भद्रे सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला असता, किंवा असंही वाटतं की मराठी रंगभूमीचं नुकसान पण झालं तुषार भद्रे तिकडे न गेले. नाही, एक तर कसं आहे की ज्यावेळेला सयाजी गेला त्यावेळेला म्हणजे मी जाऊ शकत नव्हतो, पण खरं सांगू डोक्यात नव्हतंच, मनातच नव्हतं. कारण घरची परिस्थिती अशी होती की मी नोकरी करणं, काहीतरी करणं गरजेचं होतं.
म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं मी वयाच्या 13व्या वर्षापासून काम करतो आहे. मी वर्तमानपत्र टाकलेली आहेत, मी राख्या विकलेल्या आहेत, मी रेशीम विकलेलं आहे, मी साईबाबांचे जे गळ्यात घालायचे ते विकलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो वर्तमानपत्रांच्या बरोबर जास्त कमिशन मिळतं म्हणून मटक्याचे पेपर विकलेत. म्हणजे मटका खेळलो नाही कधी, पण त्याचे मी येणारे नाही की दुचका महालक्ष्मी जोकर विकर असले काय काय, तर त्याच्यात कमिशन जास्त मिळायचं म्हणून ते मी विकलेत. त्यानंतर प्रचंड कष्ट. हो, इरिगेशनमध्ये मी नोकरी केली ज्या वेळेला, तेव्हा मी सुनील गोडसेंच्या मस्टरवरती होतो. तर त्याच्यावरती मला पगार किती होता माहिती आहे का, 8 रुपये 26 पैसे रोज. आणि माझे पद होतं अनस्किल्ड हेवी लेबर. आणि त्याच वेळेला माझ्या म्हणजे ते चालू असताना आणि ते कडा कॉलनी मेंटेनन्सची ब्रँच होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं, हे बघ तुषार, इथं आपल्याकडे हे 4 कामगार आहेत आणि हे सगळे जे कॉलनी आहे ना, त्या कॉलनीमध्ये मोठे मोठे साहेब राहतात सगळे, ह्या भागामधनं कुठली तक्रार येता कामा नये, मी इथं नसलो तरी जबाबदारी तुझी. मग कित्येक वेळाला तिकडून तक्रार आली आणि जर इथं कारण कामगार यायचे नाही यायचे, तर मी अक्षरशः जाऊन गटारं साफ केलीत. मी काँग्रेस गवत किंवा ते गाजर गवत म्हणतो ना आपण, ते हात खास ते उपटलंय, स्वच्छता केली. मला कुठलंही काम करताना कधी लाज वाटली नाही, कारण कष्टाची काम आणि हे सगळं करत होतो. पण त्याच वेळेला चाबुकस्वार नावाचे तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आणि एकदा योगायोगानं मी त्यांच्याकडे होतो. तो किस्सा मोठा आहे, पण त्यांच्या दारात मी रात्री 10 वाजता उभा होतो आणि त्यांनी मला बोलवलं आतमध्ये. आणि म्हणजे मी काय आणलं होतं ते त्यांच्या त्या बाईसाहेब घेऊन गेल्या होत्या, त्या बरोबर आहे का बघायला वगैरे, कारण मी काही खरेदी करायला सांगितली होती, पुण्याला पाठवलं होतं मला आमच्या साहेबांनी. त्या बाहेर येईपर्यंत मी आपलं ते ऐक्य वाचत होते. आणि ऐक्यच्या पहिल्या पानावरती तुषार भद्रे सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक असं म्हणून हे माझा फोटो आणि ते भाकवान नावाच्या एकांकीला मिळालेलं सगळं असं पहिल्या पानावरती. ऐक्यचं फार मोठं पेपर होता, एकच ऐक्यत नाव नुसतं छापून आलं तरी माणूस 10-15 दिवस आनंदात अक्षरशः. त्यामुळं ऐक्यमध्ये आलं आणि ते तो पेपर वाचत होते. आणि त्यांनी मला बघितलं, दाराच्या बाहेर कोण उभा आहे पोरगं, त्याच्यावर बघितलं, त्यांनी मला हात बोलवलं. मला म्हणले, हे तुम्हीच का? तो म्हटलं, हो साहेब. तुम्ही नाटकात काम करता? म्हटलं हो. हे तुम्ही लिहिलं आहे? म्हटलं हो. तुम्हाला बक्षीस मिळेल? म्हटलं हो. मी इथं काय काम करता? तर म्हटलं मी आत्ता इथं आहे गोडसराव साहेबांच्या त्या मास्टरवरती, 8 रुपये 26 पैसे रोज. होय का? बस म्हणले. बसलो मी. त्यांनी हाक मारून मॅडमना सांगितलं, अहो चहा आणा. मला चहा पाजला त्यांनी. त्या मॅडमलाही कळलं नाही, हे कोणतरी आपला आहे, आपल्याला कोणतरी आला तर ते साहेब चहा का बसतात. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो ऑफिसला गेलो, ते रावसाहेब आमचे आल्यानंतर म्हटलं, काय रे काय साहेबांना काय बोललोस तू? म्हटलं नाही मी काय नाही बोललो. अरे म्हटलं साहेब खुश झाले तुझ्यावरती. त्यांनी म्हटलं त्याला मस्टर कारकून करा, आजपासून तुझा पगार 26 रुपये 52 पैसे. म्हणजे हे नाटकाने दिले. 26 म्हणजे 8-26 कुठं, 8-52 कुठं, आणि काय 8 रुपये 26 पैशावरनं मी एकदम 26 रुपये 52 पैशावर. पण त्यानंतर युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये लागलं वगैरे. तर तो सगळा गरज होती, घरच्यांची गरज होती, म्हणजे मी माझ्या जबाबदारी होती ती. त्यामुळं तो विषय कधी डोक्यात आला. आणि लोकरंगची जी चळवळ जशी वाढली तसं माझ्या असं लक्षात आलं की समजा मी सोडून गेलो तर ही पोरं काय करणार, या पोरांना कोण घडवणार हा भाग त्याच्यामध्ये होता. तर शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की पुढची वाटचाल काय, किंवा काय ठरवलं आहे का, की आता एक 50 वर्षाचा हा टप्पा महत्त्वाचा आयुष्यातला आपण पूर्ण करतोय, तर आता पुढं काय करायचं, नाट्यभूमीला रंगभूमीला काय द्यायचं? कारण रंगभूमी पुढं सुद्धा आव्हान आहेत, OTT प्लॅटफॉर्म आला आहे, यूट्यूब आलं आहे, गावाकडच्या गोष्टी सारख्या गोष्टी चालायला लागलेल्या आहेत. अशा वेळेस आपण पुढं काय करायचं, आपण कशी दिशा द्यायची, किंवा काय करायचं असं काय तुम्ही? नाही, आता ठरवलं आहे निश्चितपणे, काही स्वप्न पण आहेत, काही संकल्प पण आहेत माझ्या मनाला. पण तरीसुद्धा जे काही आता गंमत अशी झाली की मला सोलापूरचा रंग साधक पुरस्कार मिळाला, अदाकारचा ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार मिळाला, असे खूप म्हणजे महाराष्ट्रामधले अनेक पुरस्कार मिळाले, महत्त्वाचे पुरस्कार मिळाले संपूर्णपणे. राज्यनाट्य स्पर्धेला जे काही मला बक्षीस मिळाले ते माझ्या आधी कुणाला मिळालं नाही आणि नंतरही कुणाला फायनलचंच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे दरवर्षी मी राज्यनाट्य स्पर्धा साताऱ्यामध्ये सुरू झाली तर त्यांना सांगतो किंवा ह्या वर्षी तरी आता फायनलच्या 3मध्ये आला पाहिजे, तुम्ही रेकॉर्ड ते विक्रम मोडा, आता 94-95चा तो विक्रम आहे वगैरे असं तसं. त्याच्यानंतर जी काही वर्कशॉप केली त्याच्यामध्ये मी बन्सी कौल यांच्याबरोबर काम केलं.
जे NSDचे हे होते त्यांच्यावर मी हिंदी नाटकात काम केलं, त्यांच्या तुक्के पे तुक्का म्हणून त्याच्यामध्ये काम केलं. अमोल पालेकर आणि शकुंतला कुलकर्णी त्यांच्या वर्कशॉपमध्ये गेलं. पीटर ब्रूक यांच्या वर्कशॉपमध्ये मी होतो. तो पण किस्से खूप मोठे आहेत सगळे, ते मी लिहिणार आहे माझ्या त्या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर मला असे अनेक जसे पुरस्कार जसे 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 मिळत गेले तसं मी 1900 साधारण 99 साली असा एक कारण मी ठरवून प्रशिक्षक झालो नंतर. म्हणजे लेखन चालू आहे, दिग्दर्शन आणि अभिनय वगैरे हे बाजूला ठेवून आपण प्रशिक्षकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे. त्याचं कारण असं होतं की मधल्या काळामध्ये कॉलेजची गॅदरिंग्स बंद झाली आणि कॉलेजमधनं मिळणारा जो इनपुट होता तो आम्हाला इकडं संस्थेला मिळत होता. गॅदरिंग बंद झाली आणि फक्त वर्षानं होणारा आता युथ फेस्टिवल एवढंच ते राहिलेलं होतं. तर मी थोडंसं 7 ते 14 ह्या वयोगटामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातली मुलं आज आता मोठ्या रंगभूमीवर काम करत आहेत त्यावेळेला, म्हणजे 1997 ते साधारण 2002. त्यानंतर माझी बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी वर्कशॉप होत असतात. अभिनय प्रशिक्षणाची होत असतात, आवाज जोपासण्याची होत असतात. त्याच्याबरोबरीनं राजकीय मंडळींना मार्गदर्शन म्हणजे ह्या अनुषंगानं मी केलेलं आहे आणि करत असतो वगैरे वगैरे वगैरे. तर ते चालू होतंच संपूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये. आणि दरम्यान ते दिशा व्हिडिओ मॅगझिन 1993 साली सुरू केलं. 1999 साली मी वाहिनी राजाराणी म्हणून एक प्रयोग केला. त्यानंतर 2001 साली तुम्हाला आठवत असेल की सुकृत चॅनल 9 ते सुरू केलं. त्याच्यामध्ये म्हणजे ते एका बाजूने हे चालू होतं. नंतर मग ते SBN चॅनल वगैरे वगैरे तो सगळा हा सगळा प्रवास आहे. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी 99 साली असं एक ठरवलं की आपला आता भरतमुनीचा अभ्यास झाला का झाला, स्तानिस्लावस्कींचा अभ्यास, रशियन मोठे नाटक प्रशिक्षक स्तानिस्लावस्की, त्यांचा अभ्यास झाला का झाला, आंदोनचा झाला का झाला, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना की म्हणजे असे असंख्य जगभरामधले जे मोठे हे आहेत नाटकाचे प्रशिक्षक म्हणा की ज्यांनी एक वेगळा प्रवाह निर्माण केला. मग पीटर ब्रोक असतील त्याच्यामध्ये नंतर ब्रेख्त असतील जर्मनचे, त्याच्यानंतर ग्रोटोस्की वगैरे सगळे ह्या सगळ्यांचा अभ्यास झाला. आपण चळवळ म्हणून रस्त्यावरती काम केलं, हजारो पथनाट्य केली, त्याच्यामध्ये काम केलं. 10-10 किलोमीटर चालत गेलो, चालत जाऊन 10-10 किलोमीटर आम्ही काम करायचो. मी, सुजित शेख, दिलीप आफळे, असे मधु फल्ले वगैरे, माधव सोळसकर वगैरे अशी आमचा जो सगळा ग्रुप होता. प्रकाश टोपे, त्याच्या बहिणी वगैरे. तर हे करत गेलो आम्ही. आता त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत जाऊन असंही मी ठरवलं की आता हे सगळं संचित आपल्याकडं आहे, ते लोकांना दिलं ते दिलं पाहिजे. किती लोकांना दिलं पाहिजे तर ठरवलंय मी असं ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत आपण 50,000 लोकांपर्यंत पोहोचायचं. आता कितीपर्यंत पोहोचलं? आता 1999 पासून आता 2025 ऑगस्ट महिना किंवा हा आहे, तर मी आत्तापर्यंत 25,000 क्रॉस करत आलेलो आहे. अरे वा, मोठी गोष्ट. आणि ते फक्त साताऱ्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच म्हणजे शिवाजी विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल किंवा मराठवाड्याकडचा काही भाग असेल, कोकणातला भाग असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी कार्यशाळा होत असतात, झालेले आहेत. आणि त्याच्यामधनं आणि पण त्या फक्त नाटकवाल्यांच्याच होतात असं नाही आहे, काही राजकीय पण होतं. राजकीय लोकांचं पण, म्हणजे त्यांना मी विद्यार्थी ह्या अँगलनंच मानतो. कारण मी नाटक आणि आयुष्य वेगळं काढत नाही. बरोबर. कारण शेवटी माणूस आहे ना, सामान्य माणूस सुद्धा ना जीवनामध्ये त्याच्या नाट्यच असतं, तो नाटक म्हणूनच जगत असतो. बऱ्याच गोष्टींचं त्याला नाटकं करायला. आणि नाटक न बघणारा सुद्धा माणूस काय म्हणतो, फुकट नाटकं करू नको. त्यानं नाटक बघितलं पण नसतं. म्हणजे मराठी माणसाच्या नसामध्ये नाटक आहेच आणि मानवाच्या ह्याच्यामध्ये आहेच. कारण अगदी आधी मानव काळापासून मी काहीतरी चांगलं केल्यानंतर इतरांना सांगण्याची जी काही उर्मी असती, मानवी भावना म्हणून, ती प्रत्येकाच्यात असते. आणि तो नाट्यमयपणेच सांगत असतो, थोडं चढवून वाढवून कमी जादा करून. त्याच्यामुळं ना किंवा त्याच्यामध्ये मग आपण इतकं आता शिकलेलो आहे. मग त्याच्यामध्ये स्विच ऑन स्विच ऑफ थेअरी असेल, त्याच्यामध्ये एनर्जी पासिंग गेम असेल, त्याच्यामध्ये कसं बोललं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, संपूर्ण शरीराचा वापर कसा केला पाहिजे वगैरे वगैरे, हे जे सगळं शिकलो, तर ते आता मी भरभरून देतोय. आणि आता संकल्प जसं मला 50,000 यांच्यापर्यंत पोचायचं आहे, तसं माझा एक असा संकल्प आहे की व्हॉइस कल्चरबद्दल मी बोलतो. माइंड कल्चर म्हणजे मनाची जोपासना, ब्रेन कल्चर म्हणजे आपल्या मेंदूची जोपासना, आणि बॉडी कल्चर म्हणजे शरीराची जोपासना. तर आता ह्या 4 कल्चरमध्ये माझा आत्ता रिसर्च चालू आहे आणि झालेलं आहे पूर्ण. त्याच्यावरती माझी 4 पुस्तकं येतील की जी
केवळ थिएटर करणाऱ्यांनाच उपयोगी पडतील असं नाही, ती पत्रकारांना पण उपयोगी पडतील, संशोधकांना अभ्यासकांना अभ्यासकांना कोणी म्हणजे सर्वांना उपयोगी पडतील ती. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आता ते काम करतोय एक मी. आणि थोडंसं आत्तापर्यंत जो काही अनुभव आपल्या आयुष्यामधला आहे सगळा, कारण साताऱ्यामध्ये अजूनसुद्धा आर्ट फ्युजन फेस्टिवल करत असताना मला दारोदारी फिरून तिकीट विकावं लागतं आणि ते लोकांपर्यंत जावं वाटतं, पण मला त्यात काही कमीपणा वाटत नाही, कारण ती चळवळ आहे आणि ती टिकली पाहिजे. आणि आता आर्ट फ्युजन फेस्टिवलसुद्धा मी त्याच्यामध्ये ना सर्व कला एकत्र आणल्यात, कारण नाट्यकला ही किंवा कुठलीच कला ही एक कलाकार फक्त त्याच्यातच असा नसतो, इतर कलांचा सुद्धा त्याच्याशी संबंध आहे. आणि तो सुद्धा अलीकडं मी त्याच्यामध्ये, आता आपल्याकडे वेळ कमी आहे, पण वज्रराजा आणि मार्केंडेय ऋषीची एक गोष्ट आहे ती जर सांगितली तर प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की नाही, आपल्याला शिल्पकला समजली पाहिजे, चित्रकला समजली पाहिजे, संगीतकला शिकली पाहिजे, नृत्यकला आपल्याला अवगत असली पाहिजे, पद्य आणि गद्य म्हणजे साहित्य, तुमचं म्हणजे साहित्य महामंडळ, साहित्य ह्याचं मला पद्याचं आणि गद्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जेव्हा मला ज्ञान होतं त्यावेळेला मी नाटक करू शकतो. तर ते केलं तर तो कलाकार खूप चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. तर त्या पद्धतीनं ते आपण ते करतोच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 50,000 तर लोकांपर्यंत पोचायचं आहेच. आणि आता 65 पूर्ण होत आहेत ते 28 ऑगस्टला. 66व्या वर्षात पदार्पण करतोय, म्हणजे आयुष्याची अजून 34 वर्ष हातामध्ये आहेत काम करण्याचे. त्यामुळं ते मला असं वाटतं की ते आपले एक जे ठरवलं आहे ते पूर्ण होईल निश्चितपणानं. आणि दुसरा भाग असा आहे की जसं श्रीराम लागू रंग अवकाश पुण्यामध्ये सुरू झालं, किंवा दी बॉक्स नावाचं अलीकडे एक नवीन एक कन्सेप्ट आली, 150-200 लोक बसतील आणि एक छोटंसं थिएटर नाही पण ब्लॅक बॉक्स म्हणे आपण त्याला, की ज्याच्यामध्ये कशी पण मांडणी करता येईल, ज्याला आपण प्रायोगिक म्हणतो, जसं NCBA मुंबईचं आहे त्या पद्धतीनं. तर त्याच्यासाठी कुठं जर मला स्पेस मिळाली तर ते डेव्हलप करायचं असं एक स्वप्न आहे. पण ठीक आहे, जसं मला 1996 साली मी एक स्वप्न लिहिलं होतं सकाळमध्ये, माझी स्वप्न म्हणून, की मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारखी एक इन्स्टिट्यूट साताऱ्यामध्ये करायची आहे. तर मला त्यासाठी बऱ्याच लोकांच्या मागं लागलो, पण मला काही जागा मिळाली नाही, किंवा मी कमी पडलो असेल माहीत नाही मला. पण अकॅडमी उभी राहिली माझी, म्हणजे मी मुलं घडवायचं काम करतो ते करतोच आहे, पण जे मोठं स्वप्न होतं ते झालं नाही. पण मला असं वाटतं की आता तसा एक रंगावकाश हा साताऱ्यामध्ये सुरू झाला पाहिजे किंवा उभं करायला पाहिजे. तर त्या दिशेनं काहीतरी आपलं प्रयत्न चालू ठेवायचे आणि ते पूर्ण व्हावं असा एक संकल्प आहे की ते करूया आता आपण या सगळ्या बरोबरीनं निश्चितपणानं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं की राजकारणामध्ये खूप मोठ्या लोकांना मार्गदर्शन केलं. साताऱ्यात फक्त उदयनराजेंचं नाव आहे, त्याच्यावर आपण सविस्तर बोलू, तो विषय हा वेगळा आहे. आज खूप गप्पा तुषार भद्रेंना उलगडता आलं. तुषार भद्रे मटक्याच्या चिठ्ठ्या म्हणजे अंदाज ते जे कागदसुद्धा विकायचे, ही नवी गोष्ट ह्या 30-40 वर्षात कुणाला माहीत नसलेली आज आपल्याला कळली. तुषार भद्रेंकडं नाट्य माहितीचा खजिना आहे. म्हणजे एक विषय घेऊन जरी बोलायचं ठरवलं तर 50 भाग होतील. DV पाटलांसारख्या कायदेतज्ञांशी त्यांनी 500 भागावर बोललेलं आहे. म्हणजे DV पाटील मी बघितलेलं आहे की DV पाटील हे देशातल्या न्यायाधीशांना शिकवायचे, पण तुषार भद्रेंशी मोकळेपणानं बोलायचे. तुषार भद्रेनंतर ते माझ्याशी थोडे मोकळेपणानं बोलले. नाहीतर DV पाटील ह्या माणसाशी बोलताना सुद्धा भल्या माणसांना धाप लागायची. बरोबर. पण तुषार भद्रेंनी त्यांना उलगडलेले मी पाहिले. तुषार भद्रेच्या तोंडातून भविष्यात आपण उदयनराजेंचा राजकीय प्रवास अनुभवायचा आहे, किंवा तुषार भद्रे अख्खा राजकीय प्रवास उदयनराजेंचा सांगू शकतील आपल्याला. आणि नंतर ते कोणाकोणाला त्यांनी मार्गदर्शन केलं. पण उदयनराजेंच्या जडणघडणीमध्ये तर 1980 सालापासूनचं सातारचं राजकारण जिल्ह्याचं आपल्या, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निवडणुकीमध्ये चिठ्ठ्या लिहिण्याचं काम मी केलेलं. म्हणजे तुषार भद्रेंनी जे काही उदयनराजेंना घडवण्यामध्ये भूमिका बजावली, म्हणजे हे विधान धाडसाचं असलं तरी वस्तुस्थितीला धरून आहे, कारण मी त्याचा साक्षीदार आहे स्वतः. त्यामुळे तुषार भद्रे हा माणूस हा फक्त नाट्य विश्वातलाच महत्त्वाचा किंवा महान माणूस नाही, तर तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याने त्याची कामगिरी जबरदस्त केलेली आहे. 50 वर्षाच्या त्यांच्या भव्य अशा कारकिर्दीवर आपल्याला छोटासा प्रकाश टाकता आला. त्यांनी आज आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. म्हणजे तुमचेही मनापासून आभार. आणि चॅनललाही तुमच्या म्हणजे ह्या पॉडकास्टला पण थोड्या खूप शुभेच्छा, कारण आतापर्यंत ज्या लोकांचं तुम्ही मांडलं ते खूप वेगळे लोक आहेत सगळे, म्हणजे ते कुठं प्रकाशात आलेले आहेत.
तर त्याच्यामुळं तुम्ही प्रकाश जो होता ते हो, इतर हो. पण ह्या तुमच्या उपक्रमाला सुद्धा अगदी मनापासून शुभेच्छा माझ्या, आणि मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद.